लग्न तर झालं पण प्रेम भाग 13. रात्री सगळं आवरेपर्यंत खूपच उशीर झाला होता. सई, अंशू आणि रिया सईच्या रूममध्ये झोपल्या होत्या. त्यांना गप्पा मारत अगदी पहाट झाली आणि तेव्हा कधीतरी तिघींना डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सई उठली तर सगळे आधीच उठून कामाला पण लागले होते. सई उठून खाली आली. आई, मला का नाही उठवलं ग? अगं, रात्री उशिरा झोपलात ना बाळा तुम्ही, म्हणून नाही उठवलं. मेहंदी बघू किती रंगली. अंशिका आणि रिया तिच्याजवळ येऊन बसत म्हणाल्या, वाह, काय रंग चढलाय. हो मग, आमच्या जिजूंचं खूपच प्रेम आहे म्हटलं हिच्यावर. सानवी तिघींकडे येत म्हणाली, हो मग. सई ही भाव खात म्हणाली. तशा सगळ्या हसल्या. जा बाळा, आवरून ये, म्हणजे नाश्ता करू. सई उठून रूममध्ये गेली. आवरून झाल्यावर तिने आरवला फोन केले, पण तो काही उचलत नव्हता, म्हणून ती नाश्ता करायला खाली आली. तो दिवस ही कामाच्या गडबडीत पाहुणे रावळे करण्यात जात होता. सानवी, अंशू, काकू आणि सई मिळून तिच्या रूममध्ये तिच्या बॅग्स भरत होत्या. बॅग भरताना सईचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. काकूने तिला पाहिलं आणि तिला अंदाज आला. सई, काय झालं बाळा? काकूने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. काकू, किती विचित्र होतं ना. ज्या मुलासोबत आयुष्य काढायची स्वप्न बघितली त्याच मुलासोबत उद्या लग्न होणार आहे, पण 100% आनंद पण होत नाहीये. हातून खूप काही निसटण्याची भीती वाटतीये. सई उदास चेहऱ्याने म्हणाली आणि तिच्या डोळ्यावरून अश्रू ओघळले. ए वेडाबाई, असं होतंच ग. स्वतःचं घर सोडून दुसऱ्या घरी जायचं म्हटलं की. पण तू काही काळजी करू नकोस. काही निसटत नाही तुझ्या हातून. हे घर पण तुझंच आहे आणि आमच्या सगळ्यांचं पण तुझ्यावर तितकंच प्रेम असणार आहे. त्यामुळे खुश राहा बेटा, काकू तिला समजावत म्हणाली. तशी ती रडता रडता काकूला बिलगली. काकूने तिला थोडं शांत होऊ दिलं. जेवताना आज तिचे हात रिकामे तर होते, पण तरीही आईनेच जवळ बसून तिला जेवण भरवले. रात्री तिघीही झोपायला रूममध्ये आल्या. तरीही सईच्या मूडचा त्या दोघींना अजिबात अंदाज येत नव्हता. उत्सुकता, आनंद, भीती, दडपण, अगदी सगळ्या संमिश्र भावनांचा गोंधळ उडाला होता. अगदी तेवढ्यात सईचा फोन वाजला. आरवचा फोन आहे असं बघून अंशिका म्हणाली, सई, तू बोलून घे त्याच्याशी, जरा बरं वाटेल. आम्ही खाली आहोत थोडा वेळ. त्यावर सईने फक्त मान डोकावली आणि त्या दोघी खाली गेल्या. हॅलो, हाय जान, काय करतेयस? काही नाही. तुझा आवाज का असा येतोय सई? रडतीयस का? काय झालं? त्याने काळजीने विचारलं. तू फोन का नाही उचललेस सकाळपासून? मला बोलायचं होतं तुझ्याशी. तिला बोलता बोलता रडू कोसळलं. बच्चा, आय एम सो सॉरी, पण इतके पाहुणे आणि मित्र वगैरे आलेत ना की दिवसभर जमलंच नाही. आधीने तर आज मला एकटं सोडलंच नाही. आता कसं तरी सगळ्यांना चुकवून आलोय टेरेसवर. पण तू शांत हो ना आणि सांग मला काय झालं. तो तिला समजावत म्हणाला. कळत नाहीये रे. मी खूप खुश आहे की आपलं लग्न होतंय. पण आरू, माहिती नाही का, खूप भीती पण वाटतेय रे. कसली भीती सई? मी आहे ना. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हां, स्वतःपेक्षा जास्त आहे. पण मला जमेल ना चांगली बायको व्हायला? ए वेडाबाई, चांगली बायको काय असतं आणि नाही लगेच जमलं तरी चुकत चुकत एकत्रच शिकू ना. मला तरी कुठे अनुभव आहे चांगला नवरा बनण्याचा, पण मला विश्वास आहे की माझी साई थोडा सांभाळून घेईल. रडता रडता सईला खुदकन हसायला पण आलं. सई, उगीच मला खात्री आहे तुला सगळं जमेल असं म्हणून मला सगळी जबाबदारी तुझ्या एकटीवर नाही टाकायची आहे. म्हणून म्हटलं माझ्यावर विश्वास ठेव. जे काही चुकायचं, शिकायचं, पुढे जायचं ते एकत्र करू. आता एक प्रॉमिस मी नक्की करतो की मी कधीच तुझी साथ सोडणार नाही. तो म्हणाला तसं तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं. थँक्यू जान, आय लव्ह यू सो मच फॉर दिस. सई हसत म्हणाली. आता टेन्शन गेलं ना हो? देन आय वॉन्ट अ किस. तो लाडात येत म्हणाला. अजिबात नाही हां, थोडा धीर धर. ती त्याला चिडवत म्हणाली. तेच तर नाही जमत आहे ना. त्यावरती खडखडून हसली. सई, तू खरंच खुश आहेत ना? खूप 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 खुश आहे. बरं, तू आराम कर आता, नाहीतर उद्या आपल्याच लग्नाला उशिरा येशील. हो ना. अजून काही नाही ना? बाय जान, लव्ह यू. बाय. लव्ह यू टू. त्याच्याशी बोलणं झाल्यावर सई पडतच खाली आली आणि तिने अंशिका आणि रियाला मिठी मारली. जिजूंनी मूड चांगला केलेला दिसतोय, रिया तिला चिडवत म्हणाली. ती तसंच गालात हसत उतरली. बरं झालं. आता रूममध्ये जायचं का? सगळे झोपले बघ, आपणच जागे आहोत. हो चला. तिघीही रूममध्ये जाऊन झोपून गेल्या. लग्नाच्या दिवशी सई सकाळी लवकर उठली आणि आवरून खाली आली. हॉलमध्ये सगळे तयार होऊन तिचीच वाट बघत बसले होते. केशरी साडी, केसांचा आंबाडा, त्यावर गजरे, हातावर मेहंदी, चुडा आणि चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसत होतं.
देवघरात देवाच्या पाया पडून ती बाकी सगळ्यांच्या पाया पडली. तसं आजीने तिला जवळ घेतलं आणि तिच्या कानाशी लाद वरून बोट मोडली. बाहेर लग्नाच्या हॉलवर जाण्यासाठी गाड्या तयार होत्या. सगळं सामान गाडीत ठेवल्यावर सगळे बाहेर निघाले. सईने दरवाज्यात थांबून पुन्हा मागे वळून सगळ्या घरांवर नजर फिरवली आणि फिरून उंबरठ्याबाहेर पाऊल टाकताना तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. शुभमंगलम सावधान. शेवटी मंगलाष्टका झाली आणि बाहेर फटाके वाजले तशी सई भानावर आली. समोरचं अंतरपाट बाजूला झालं आणि समोर तिचा आरव हातात हार घेऊन तिच्याकडे गालात हसत बघत होता. किती प्रेम दिसत होतं त्याच्या डोळ्यात. त्याचा हात हातात घेऊन पालखीपासून मंडपात येईपर्यंत सगळा भूतकाळ किती पटकन तिच्या डोळ्यासमोरून गेला होता. अगदी काही मिनिटात एखादा चित्रपट पाहिल्यासारखं वाटलं तिला. नवऱ्या मुलाला हार घाला, भटजी म्हणाले तसा तिने लाजत त्याच्या गळ्यात हार घातला. आरवनेही तिच्या गळ्यात हार घातला आणि मंडपात एकच जल्लोष सुरू झाला. सकाळी हॉलमध्ये आल्यानंतर त्याच्या हळदीचा कार्यक्रम झाला. त्यातही हट्टाने तिला सगळ्यात आधी स्वतःची उष्टी हळद त्यानेच लावली. नवरा नवरीला हळद लावून झाल्यानंतर सगळे भरपूर हळद खेळले. सकाळपासून दोघांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले पाहुणे आता लग्न लागल्यानंतर जेवणासाठी भोजनालयाकडे वळले. त्यामुळे स्टेजवर नवरा नवरीसोबत फक्त त्यांचं मित्रमंडळच होते. आज सगळ्या मुली सईच्या बाजूने होत्या, तर आरवच्या मित्रांसोबत वेद, विशाल आणि राहुलही आरवच्या बाजूने होते. सगळ्या मुलींनी अगदी ठरवून साड्या नेसल्या होत्या आणि मुलांनी मस्त कुर्ता पायजामा घालून डोक्यावर फेटा बांधला होता. एक एक विधी चालू होते. पायातले शूज काढून आरव ही पूजेसाठी सई शेजारी बसला आणि शूज मुलीकडच्यांच्या हाती लागू नये देण्याची जबाबदारी आदित्यकडे लागली. कोणाच्याही नकळत आदित्य समीरला घेऊन गेला आणि शूज एका जागी लपवून पुन्हा आरवजवळ हजर झाला. इकडे बाकी मुली शूज शोधण्यासाठी त्याच्यावर अगदी लक्ष ठेवून होत्या, पण तरीही त्यांच्याकडून कशी चूक झाली कळालंच नाही. पण आता त्यांना शूज शोधणं भाग होतं. त्यामुळे अंशिका फक्त सईसाठी तिच्यासोबत थांबली. गर्ल्स, काहीही झालं तरी आपलं मिशन पूर्ण झालं पाहिजे. शूज मिळाल्याशिवाय मला तोंड दाखवू नका, असं जरा नाटकीपणाने म्हणत तिने बाकी सगळ्यांना त्या मोहिमेवर पिटाळलं. आदित्य इतका वेळ सिमरनला समोर सईसोबत बघत होता, पण तीही अचानक कुठे गेली काही कळेना. त्यामुळे त्याने सगळ्या लग्न मंडपावरून नजर फिरवली, पण ती काही नजरेस पडली नाही. काय रे, काय झालं? समीरने आदित्यचा अस्तव्यस्तपणा बघून त्याला विचारलं. काही नाही रे, एक ना, कोणाला सापडणार नाहीत ना बुटं, कारण तिथे कोणीच नाहीये, समीरने त्याला आठवण करून देत म्हणाला. अरे काही नाही होणार, नाहीतर थांब, मी बघून येतो, काही लागलं तर फोन कर, असं म्हणून आदित्य निघालाही. आदित्य चालत कार पार्किंगच्या दिशेने जात होता. सिमरनने त्याला लांबून पाहिलं. आज त्यांना समोर असून एकमेकांशी बोलता आलं नव्हतं, त्यामुळे ती त्याला आवाज देणार इतक्यात कविताने तिला थांबवलं. क्या हुआ, सिमरनने आश्चर्याने विचारलं. अरे हम जूते ढूंढ रहे हैं और वो पक्का तेरे ही हीरो ने छुपाया है. अच्छा, मैं पूछती हूँ ना, वो बता देंगे मुझे. नहीं मेरी जान, रुक जा, अंदर बाकी लोग सब जगह देख रहे हैं लेकिन कहीं मिला नहीं. और आदि अभी जीजू को छोड़ के बाहर क्यों आए? कुछ तो बात होगी, कविता तिला समजावत म्हणाली. इतना दिमाग कैसे चलने लगा तेरा? सिमरन तिला चिडवत म्हणाली. ओ अरे, टैलेंट है मेरा लेकिन कभी घमंड नहीं किया. चल अब देखते हैं आदि क्या कर रहा है. दोघीही तो गेला त्या दिशेने गेल्या आणि लपून तो काय करतोय ते बघत होत्या. आदित्यने चावीवरचं बटन दाबून कारचे लॉक उघडले आणि आत ठेवलेले बूट चेक केले. तितक्यात त्याचा फोन वाजला. सिमी, पता नहीं क्यों मुझे लग रहा है कि जूते यही होंगे. मुझे भी लग रहा है, सिमी तिला दुजोरा देत म्हणाली. तुझे बात करनी थी ना उससे, जा जी भर के बात कर, बस आंखें खुली रख के, कविता तिला डोळा मारत म्हणाली. तशा तिघी एकमेकांना टाळ्या देत हसल्या. गुड, सुन, अगर जूते वहाँ है तो बस इशारा कर देना. सिमी आदित्यकडे जायला निघाली आणि कविताने रिया आणि सानवीला बोलावून घेतलं. फोनवर बोलता बोलता आदित्यने कारचा दरवाजा बंद केला आणि तो मागे वळाला. इतक्यात त्याला त्याच्या मागे सिमरन त्याच्याकडे बघत उभी असलेली दिसली. त्याने फोन ठेवला. सिमी, कधीपासून शोधते तुला, आदित्य म्हणाला. तशी ती त्याच्या मिठीत शिरली. मैं भी आपको ही ढूंढ रही थी, तीही लाडकीपणे म्हणाली आणि त्याच्या खांद्यावरून मागे कारच्या खिडकीतून आत नजर टाकली तर तिला तिथे एक गोल्डन शू बॉक्स दिसला.
तसा तिने खाली हाताने थम्सअपची खून करून कविताला इशारा दिला आणि अलगद आदित्यपासून वेगळी झाली. आदी, आपने मुझे बताया भी नहीं मैं कैसी लग रही हूँ. सिमी थोडं नाराज होत म्हणाली. अब बताता हूँ ना, पहिले ठीक से देखने तो दे. आदित्य तिच्या चेहऱ्यावरून हात फिरत म्हणाला. तशी ती लाजली. आदी, सुबह से अब टाइम मिला है, 5-10 मिनिट बैठ या प्लीज. सिमी चेहरा बारीक करून म्हणाली. त्यालाही तिला नाही म्हणावेना. सिमरन त्याला घेऊन पार्किंगच्या एका कट्ट्याजवळ घेऊन गेली आणि ती कार दिसेल अशा दिशेने तोंड करून बसली. आदित्यने तिच्यासमोर बसून तिचा हात हातात घेतला, पण त्यामुळे त्याची कारकडे पाठ झाली. ते दोघे बोलत होते आणि इकडे सिमीने त्याला गुंतवून ठेवले. असं बघून पटकन रिया आणि सान्वी कारजवळ आल्या. दरवाजा उघडून शूज काढून घेतले आणि बॉक्स होता तसाच ठेवून शूज ओढणीखाली लपवत तिथून पळाल्या. 2 मिनिटांनी सिमरनचा फोन वाजला. तिने तो उचलला. सिमी, काम हो गया. कविता, ओके. सिमी आणि तिने फोन ठेवला. काय झालं? अरे वो लोग ढूंढ रहे हैं मुझे. चले, आपके लिए भी वेट कर रहे होंगे ना अंदर. सिमी, चल. दोघेही तिथून उठत आत निघाले. तसा आदित्यला काहीतरी आठवून तो थांबला. क्या हुआ? सिमीने थोडं टेन्शनच्या सुरात विचारलं. कार लॉक नाही की. आदित्य हातातल्या चावीचं बटन दाबत म्हणाला आणि दोघे आत आले. आता निश्चितपणे या सईच्या सगळ्या मैत्रिणी आणि बहिणी तिच्यासोबत थांबल्या होत्या. फक्त अनिशला त्यांनी पुढची कामगिरी दिली होती. आदित्यला बघून समीरने डोळ्यांनीच विचारलं आणि आदित्यने डोळ्यांनीच सगळं ठीक आहे असा इशारा दिला. आरवने सईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तसं तिने समाधानाने हसत त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून एक अश्रू खाली ओघळला. त्याने हळूच तो टिपला. नंतर दोघेही सप्तपदीसाठी उठले. एकमेकांचा हात हातात घेऊन आयुष्यभरासाठी वचन देऊन दोघे एक एक फेरा पूर्ण करत होते. एक एक करून सगळे विधी पूर्ण झाले. आधी, चल शूज आणू, आता जेवायला जातील दोघं, समीर म्हणाला आणि दोघेही निघाले. कारजवळ येऊन त्यांनी कारमधून तो बॉक्स घेतला आणि निघाले. पण बॉक्स हलका असल्याची शंका आल्यावर समीरने तो उघडून बघितला तर दोघांनीही बॉक्समध्ये बघून एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. शूज कुठं आहे? दोघेही एकत्रच ओरडले. अरे मला काय माहिती, तू पाहिलं होतंस ना? मी पाहिलं तेव्हा होते यार. आदित्य मान खाली घेऊन म्हणाला. बरं चलात बघू. दोघेही आत आले. आरव आणि सई स्टेजवर काही पाहुण्यांना भेटत होते आणि स्टेजच्या एका बाजूला खाली रिया, अंशिका, सान्वी, जुई, कविता, सिमी सगळ्यांचं गालात हसत थांबल्या होत्या. आरवचे मित्र स्टेजच्या दुसऱ्या बाजूला थांबलेले आणि दोघांच्याही घरचे स्टेज खाली खुर्चीवर बसलेले होते. समीर आणि आदित्य दोघेही पळतच आत आले. पाहुण्यांची गर्दी ओसरल्यावर त्यांचं सगळं मित्रमंडळ स्टेजवर गेले आणि समीरने आरवसमोर रिकामा बॉक्स धरला. भैया, शूज नाही आहेत. समीर चेहरा बारीक करून म्हणाला. तशा सगळ्या मुली हसायला लागल्या आणि घरचे फक्त नक्की काय चाललंय ते खालून बघत होते. पळवले ते यांनी. आदित्य थोडं नाराजीने सिमरनकडे बघत म्हणाला आणि तिने चेहरा बारीक करून कान धरले. त्यावर त्याने चिडूनच नाही म्हणून मान हलवली. सई ही गालात हसत एकदा आरवकडे आणि एकदा सगळ्या मुलींकडे बघत होती. हरकत नाही रे मेहुनींनो, सांगा काय करूयात आता? आरव गालात हसत म्हणाला. वाव जिजू, असं पाहिजे. लगेच मुद्द्यावर आलात, सान्वी म्हणाली. तशा सगळ्या मुली आणि घरचे असले. मुलं मात्र रागात त्यांना बघत होती. जिजू, जास्त नाही सांगणार, फक्त 7,000 पाहिजे. काय आहे? आम्ही बरेच लोक आहोत ना, अंशिका म्हणाली. तशी सगळ्या मुलांचा आरडाओरडा सुरू झाला. नाही नाही, इतके पैसे द्यायची काहीच गरज नाही. राहुल, हो ना, आपण नवीन शूज घेऊन येऊ. समीर, आरवने बाबा सगळ्यांना शांत करत मुलींकडे बघून म्हणाले. पोरींनो, काहीतरी कमी नाही होणार का? तशा सगळ्या एक सुरात म्हणाल्या. नाही, आरू देऊन टाक, मान आहे ना त्यांचा तो. बाबा हसत आरवला म्हणाले. त्याने खिशातून नोटा काढल्या आणि मुलांकडे बघून म्हणाला. हे मी शूजचे पैसे नाही देते, तुमच्या निष्काळजीपणाचे देतोय. ते तुमच्याकडून कसे वसूल करतो बघा. तो खोटा दम देत म्हणाला आणि सगळे हसायला लागले. मुलं मान खाली घेऊनच उभी होती. त्याने पैसे मोजून अंशिकाकडे दिले आणि कविता आणि सान्वी शूज आणण्यासाठी पळाल्या. शूज घेऊन त्या दोघींसोबत अनिशही परतला. सान्वीने पुढे शिवून शूज आरवच्या पायाशी ठेवले आणि ती ते घालण्यासाठी पुढे येणार इतक्यात आरवने तिला थांबवलं. सानू, थांब बाळा, मी घालतो. तू माझ्या पायाला हात लावलेलं मला नाही आवडणार. तशी सान्वी गालात हसत मागे झाली आणि आरवने शूज घातले. बरं पोरांनो, चला आता जेवायला. दोघांना भूक लागली असेल रे, आरवची आई म्हणाली. सगळे जेवणाच्या टेबलवर येऊन बसले. आरव आणि सईच्या ताटाभोवती मस्त फुलांनी सजावट केली होती. बाकी जोड्याही एकत्र बसल्या. चला वहिनी साहेब आणि आरू, आता उखाणा घ्या आणि एकमेकांना घास भरवा, रेणू दीदी म्हणाली आणि सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खिळल्या. घातली मी वर्माला, हसले आरव गाली.
थरथरला माझा हात, लज्जेने चढली लाली. सईने लाजतच उखाणा घेतला आणि त्याला गोड जिलेबीचा घास भरवला. सगळ्यांनी त्याला टाळ्या वाजवून दाद दिली. आरू, चल आता तू घे नाव. मला नाही ना येत, आरव म्हणाला. काकू सांग त्याला, रेणू आरवच्या आईला म्हणाली. तसं त्यांनी शेजारी बसलेल्या आरवच्या कानात काही सांगत होत्या. नको थांब आई, सुचलं मला, तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला आणि सईकडे वळाला. क्युटी पाय स्वीट हार्ट म्हणत तिने लावली प्रेमाची ओढ. क्युटी पाय स्वीट हार्ट म्हणत तिने लावली प्रेमाची ओढ. माझी सई आहे प्रत्येक हिरोईनीची तोडीस तोड. आरवने उखाणा घेतला तसे सगळे जोरात असले आणि सईने लाजून दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. हात काढ ना, घास तर भरू दे, तो तिच्या कानाशी म्हणाला आणि त्याने अलगद तिचे हात खाली घेऊन तिला घास भरवला. सगळ्यांची हसत खेळत जेवण सुरू झाली. आदित्य सिमी शेजारी बसला तर होता, पण तिच्याशी बोलत नव्हता. आधी सॉरी ना, ती टेबल खाली त्याचा हात हातात घेत म्हणाली. मुझे बहुत गुस्सा आया है. तो तिच्याकडे न बघता म्हणाला. तो मैं क्या करूँ आपको मनाने के लिए, आप जो बोलोगे मैं करूँगी. ती म्हणाली तसं तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याने तिच्याकडे पाहिलं तर त्याला तिचा उतरलेला चेहरा बघून वाईट वाटलं, पण तसं त्याने दाखवलं नाही. आपको मुझे अभी अपने हाथों से खाना खिलाना पडेगा, तो म्हणाला आणि ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. यहाँ इतने लोग है, सारे लोगों के सामने कैसा होगा, सिमरन काळजीने म्हणाली. ते मला नाही माहीत, पण आधी तू भरवावं लागेल तर मी जेवेन. आदित्य अडून बसला तसा तिने डोक्यावर हात मारून घेतला. सिमीने आजूबाजूला कोणाचं लक्ष नाही बघून एक घास घेतला आणि त्याला स्वतःकडे वळवून भरवलाही. तोंडात घास ठेवून तो आश्चर्याने डोळे मोठे करून तिच्याकडे बघत राहिला आणि दोघांनाही हसायला आलं. हसता हसता दोघांनी समोर बघितलं तर रेणू दिदी आश्चर्याने दोघांकडे बघत होती. सिट, मेलो आता, आदित्य तोंडातल्या तोंडात पुटपुटला. भुकतो अब, सिमरन त्याला चिडवत म्हणाली. जेवण झाल्यानंतर सगळे पुन्हा हॉलमध्ये आले. सगळं सामान गाडीत भरून निघण्याची तयारी सुरू झाली होती. आरव आणि सई तिच्या घरच्यांचा निरोप घ्यायला आले. आईबाबांना बघून सईला हुंदका फुटला आणि ती आईच्या मिठीत रडायला लागली. त्यांना बघून सगळ्यांचे डोळे पाणावले होते. आरव बेटा, खूप लाडात वाढली आहे आमची लेक, पण कोणत्याही कर्तव्यात ती कधीच कमी पडली नाही. तुमचा संसार ती नक्की फुलवेल. फक्त जर कधी काही चूक झाली तर सांभाळून घ्या. सईचे बाबा भरल्या डोळ्यांनी बोलत होते. आरवने त्यांचा हात हातात घेऊन धीर दिला. असं का बोलता बाबा, मी तुमची काळजी समजू शकतो, पण विश्वास ठेवा माझ्यावर. तिला आयुष्यात कसलाही त्रास होऊ देणार नाही. स्वतःपेक्षा जास्त जपेन तिला. सई एक एक करून सगळ्यांना भेटत होती. सई आणि अंशूही तिच्या गळ्यात पडून रडल्या. कार त्यांच्या समोर येऊन थांबली होती. सगळ्यांचा निरोप घेऊन आरव तिला कारजवळ घेऊन आला आणि दरवाजा उघडून तिला आत बसवलं आणि तोही बसला. पुढे रेणू दिदी होती आणि आदित्य गाडी चालवत होता. मागे सईचे अश्रू थांबत नव्हते. आरवने तिचा हात हातात घेतला आणि डोळ्यांनीच तिला धीर दिला. नवीन नवरा नवरी घरी पोहोचले तोपर्यंत संध्याकाळ उलटून गेली होती. काकूने आधीच घरी येऊन त्यांच्या स्वागताची तयारी केली होती. नवीन नवरी माप ओलांडून घरात आली. दोघेही देवाच्या पाया पडले आणि मग घरात वडीलधाऱ्यांच्या पाया पडले. शेजारी पाजारीही नव्या नवरीला बघण्यासाठी घरात जमले होते. आरवच्या आईने आणि काकूने तिला जवळ बसून सूनमुख पाहण्याची रीत पूर्ण केली आणि तिला नेकलेस आणि झुमके दिले. आरव फक्त शांतपणे बसून ते सगळं कौतुकाने पाहत होता. सगळ्या लोकांनी नवीन सुनेचं आणि जोडप्याचं अगदी तोंड भरून कौतुक केलं. रात्री गर्दी कमी झाल्यावर आरवच्या आईने दोघांची दृष्ट काढली. रेणू, जा सईला त्यांची रूम दाखव, तिला थोडं फ्रेश होऊ दे, जीव दमला असेल पोरीचा. आरवची आई, मी दाखवतो ना. आरव उभं राहत म्हणाला. काही गरज नाही, जाऊ दे तिला, ती आली की तू जा फ्रेश व्हायला, आई हसत म्हणाली. त्यामुळे तो चेहरा बारीक करून पुन्हा तिथेच बसला. रेणू सईला घेऊन आरवच्या रूममध्ये गेली. वहिनी, ही तुमची रूम, अगदी तुमच्या आवडीची, लक्षात ठेवून बदल करवलेत आरवने. रेणू तिला सांगत होती. तू आवरून घे, मी बाहेर आहे. रेणू तिला सांगून बाहेर आली. सईने रूमचा दरवाजा लावला आणि ती रूम न्याहाळत लागली. मोठा बेड आणि त्याच्या मागे दोघांच्या फोटोची मोठी फ्रेम होती. एका बाजूला पुस्तकांचं लाकडी कपाट आणि त्याच्या बाजूला मोठी खिडकी होती. त्या तिथेच छोटी गादी आणि छोट्या छोट्या अशा ठेवून बसण्याची व्यवस्था केली होती. विंडो सेटिंग अरेंजमेंट सईला खूप आवडली. तिने एकदा त्याला सांगितल्याचं त्याला आठवलं. बेडच्या दुसऱ्या बाजूला ड्रेसिंग टेबल होता. बेडच्या समोरचं एक वॉर्डरोब होता आणि त्याला लागूनच बाथरूम होतं. सईला ती रूम खूपच आवडली.
थोड्या वेळाने ती फ्रेश होऊन आणि तयार होऊन बाहेर आली. आरव तिला बघतच राहिला. साधीशी अबोली साडीमध्ये पण ती खूप सुंदर दिसत होती. मेकअप तर तिने सगळा उतरवला होता, पण सगळ्यात मंगळसूत्र आणि केसांमधलं सिंदूर तिचं सौंदर्य खुलवत होतं. आरू, जा बाळा आवरून ये, मग जरा खाऊन घ्या, काकू म्हणाली. तशा आरू भानावर आला. स्वतःच्याच बायकोशी बोलता येईना झालंय. आरव म्हणत उठला आणि रूममध्ये गेला. रूमचा दरवाजा लावून तो आत वळला तर त्याला बेडवर त्याला घालण्यासाठी कपडे काढून ठेवलेले दिसले. ते बघून आरव खूप खुश झाला. त्याने जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक चिठ्ठीही होती. नवरोबा, नीट बोलता येत नाहीये म्हणून त्रास होतोय ना? मला कसं कळालं? तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते. पण राजा, अजून फक्त अगदी थोडीच वाट बघ आणि आता मूड नीट करून आणि आवरून पटकन बाहेर ये. मी वाट बघतीये. आय लव्ह यू जान. तुझी नवी नवरी सई. चिठ्ठी वाचून त्याला हसायला आलं. कसं सुचतं बच्चा तुला हे, मनात म्हणून त्याने चिठ्ठीवर ओठ टेकवले आणि ती जपून ड्रॉवरमध्ये ठेवून दिली. इकडे आरव रूममध्ये गेल्यानंतर सई किचनमध्ये आली. आई, मी काही मदत करू? नको बाळा, तू बाहेर बस, मस्त आराम कर, नंतर काय तुलाच करायचंय. ती गालात हसत बाहेर निघाली. तशा त्यांनी पुन्हा तिला आवाज दिला. सई, काय आई? बाळा, एक मिनिट, जरा बोलायचं होतं. आई थोडं अडखळत म्हणाल्या. बोल ना. त्या सईजवळ आल्या आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाल्या. सई, तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तुम्ही एकमेकांपासून लांब राहू शकत नाही, हे मान्य आहे मला. आज तुमचं लग्न झालं, पण बाळा, पूजा होईपर्यंत तुम्हाला थोडं लांब राहावं लागेल. तुला कळतंय ना मला काय म्हणायचं ते? त्यांनी बोलता बोलता तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हो आई, कळतंय मला. तुम्ही एका रूममध्ये राहिलात तरी हरकत नाही, पण काळजी घे, नाहीतर मग रेणूसोबत तिच्या खोलीत झोप. 2च दिवसांचा प्रश्न आहे. तू ठरव बाळा. आई, मी रेणू दीदीच्या खोलीतच झोपेन, तुम्ही काळजी नका करू, ती त्यांना म्हणाली. हां, आता मला माहिती आहे थोडं अवघड जाईल, पण इलाज नाही, काकू तिला चिडवत म्हणाल्या. तशी ती लाजून बाहेर पडाली. रात्री जेवणानंतर सगळे झोपायला आपापल्या खोलीत गेले. जसं आरवला कळालं की सई दुसऱ्या खोलीत झोपणार आहे, तसा त्याचा मूड पुन्हा खराब झाला. काही केलं झोप येईना. इकडे सईची ही काही वेगळी अवस्था नव्हती. तीही या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती फक्त. आज खूप दमल्यामुळे बाकी सगळे झोपून गेलेले. इतक्यात सईचा फोन व्हायब्रेट झाला. तिने तो पाहिला तर त्यावर आरवचा मेसेज होता. बायको, जागी आहेस? हो, बोल ना. बोलायचंय, पण इथे नाही, टेरेसवर भेट मला आता. आणि काहीच सांगू नकोस मला. मी निघालोय, पटकन ये. तो मेसेज करून ऑफलाईन गेलाही. सईने हळूच डोक्यावर हात मारून घेतला. एकदा मागे वळून पाहिलं तर रेणू दिदी तिच्या बाळाला कुशीत घेऊन शांतपणे झोपली होती. सईने हळूच पायातले पैजण काढून ठेवले आणि ती हळूच बेडवरून उतरून दरवाजाच्या दिशेने गेली. दरवाजा उघडून बाहेर पडली आणि मागे दरवाजा लावून घेतला आणि हळूहळू पाऊल टाकत टेरेसवर आली. टेरेसवर तिला पाठमोरा आरव तिची वाट बघत असलेला दिसला. सईने मागून जाऊन त्याला मिठी मारली. तसा तो गालात हसला आणि तिला एका गालाला धरून स्वतःसमोर आणलं. दोघं फक्त एकमेकांकडे बघत राहिले आणि मग सईने पुन्हा आवेगानात त्याला मिठी मारली. मला हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय. आपलं लग्न झालं, पण ती त्याच्या छातीवर डोकं टेकवून म्हणाली. हो, आणि मला आज हे पण कळालं की माझी बायको लग्न झाल्यावर जरा जास्त सुंदर दिसायला लागली आहे. कितीही बघितलं तरी मनच भरत नाहीये. तो अलगद तिला दूर करत म्हणाला आणि तिचा चेहरा दोन्ही ओंजळीत घेतला. सई, तू आपल्या खोलीत ये ना, मी नाही राहू शकत तुझ्यापासून लांब. असं म्हणत तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात सईने त्याच्या ओठांवर हात ठेवला. मिस्टर, यामुळेच मी आपल्या खोलीत नाहीये. ती आईंनी सांगितलेलं सगळं त्याला सांगते. तुला जमेल एका खोलीत लांब राहायला? सईने त्याला विचारलं. तसं त्याने तिला कमरेला पकडून जवळ ओढलं. इतकी सुंदर बायको असल्यावर कसं जमेल? हो ना, मग गुपचूप एकटा झोप, ती म्हणाली. तसे दोघेही हसायला लागले. तो तिला मिठीत घेऊन खाली बसला आणि तीही त्याच्या छातीवर डोकं ठेवून विसावली. आज आपण प्रत्येक क्षणी एकत्र होतो, पण एक शब्दही नीट एकमेकांशी बोलता आला नाही ना. तुझा आवाज ऐकल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही ना माझा. हो ना. तुला मगाशी चिठ्ठी मिळाली? तिने सरळ बसत विचारलं. हो. कुठून सुचतं ग तुला, वेडबाई? त्याने हसत विचारलं. तुझा चेहरा कसा झाला होता? मग मूड नीट करायला मला काहीतरी करायला पाहिजे होतं ना. त्यावर आरवने काही न बोलता फक्त तिच्या कपाळावर किस करून पुन्हा तिला जवळ घेतलं. दोघेही बराच वेळ बोलत बसलेले. रात्री कधीतरी दोघेही खाली येऊन आपापल्या खोलीत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सई आवरून हॉलमध्ये आली. झोप लागली ना नीट? आईने विचारलं. हो आई. सई, आरवला उठवून येतेस का? काकू म्हणाल्या. तिने रूममध्ये येऊन आरवला आवाज दिला. आरव, उठ ना. तिने तिचे ओले केस त्याच्या चेहऱ्यावर शिंपडत उठवलं. तसा तो डोळे चोळत उठून बसला. अशीच पाहिजे मला माझी प्रत्येक सकाळ, तो तिला न्याहाळत म्हणाला. आता उठ आता.
आई बोलवत आहेत बाहेर, आवरून ये असं म्हणून सई रूम बाहेर आली. सगळं आवरून सकाळी त्यांच्या दुधात अंगठी शोधायचा आणि सुपारीचा खेळ झाला आणि नंतर तयार होऊन सगळे देवदर्शनाला जाऊन आले. लग्नाच्या नंतरच्या तिसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि जागरण गोंधळ होतं. दिवसभर अगदी घर पाहुण्यांनी गजबजून गेलं होतं. सई रूममधून तयार होऊन पूजेसाठी आली आणि सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. सई चिंतामणी रंगाची पेशवाई साडी नेसली होती. केसांचा खोपा केलेला, गळ्यात ठसठशीत नेकलेस आणि मंगळसूत्र, कानात सोन्याचे कान आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप. आरवनेही तिच्या साडीच्या रंगाला मॅच होईल असं धोतर आणि त्यावर पांढरा सिल्कचा कुर्ता घातला होता. अगदी लक्ष्मीनारायणचा जुडा शोभतोय, कोणीतरी गर्दीतून म्हणालं. तशी काकूंनी दोघांच्या कानाशिला वरून बोट मोडली. दोघेही पूजेला बसले. पूजा बरेच तास चालली. नंतर दुपारपासून घरच्या अंगणात लोकांच्या जेवणाच्या पंगती उठू लागल्या. त्या सगळ्यात दिवस कसा जात होता कळतही नव्हतं. संध्याकाळी सईच्या घरचे आणि दोघांचे मित्रमंडळीही आले. सगळ्यांना बघून दोघं खूप खुश झाले. रात्री जेवण वगैरे उरकल्यानंतर जागरण गोंधळाला सुरुवात झाली. दोघेही जोडीने पूजेसमोर बसले. गोंधळींनी पूर्ण रात्र जागवली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता करून सगळ्या आराम करायला आपापल्या खोलीत गेल्या. 2 दिवसांचा कामांचा शीण म्हणून की काय, पण पूर्ण दिवस अगदी कोणी खोली बाहेरच पडलं नाही. संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी सई किचनमध्ये आली तर काकू चहा बनवत होत्या. काकू, मी चहा ठेवू का? चहा ठेवते मी बाळा, तू जरा दिवे लावतेस का देवघरात? हो. ती देवघरातून दिवा लावून हॉलमध्ये आली. तोपर्यंत आई आणि रेणू हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसल्या होत्या. आरू उठला नाही का गं अजून? आई, नाही ना. जा, त्याला उठवणे, चहा तयार आहे. काकू किचनमधून चहा घेऊन येत म्हणाल्या. सई रूममध्ये आली तर आरू गाढ झोपला होता. आरू उठ ना. आरू, ती त्याला हलवत म्हणाली. तशी त्याची झोप चाळवली आणि त्याने थोडे डोळे उघडले. उठ ना जान, बाहेर बोलवत आहेत ना तुला. आरव उठून बसला आणि त्याने तिला स्वतःकडे ओढलं. हे काय? तिने भुव्या उंचावत विचारलं. आता जर पूजा पण झाली असं म्हणून त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले आणि ओठावर ओठ टेकवणार इतक्यात ती त्याला मागे ढकलून बाजूला आली. हट, बाहेर ये चुपचाप पटकन असं म्हणून दरवाजाच्या दिशेने गेली आणि पुन्हा मागे वळून पाहिलं तर त्याचा चेहरा बारीक झालेला. तिथूनच फ्लाइंग किस देऊन ती बाहेर पडली. रात्री सगळ्यांचं जेवण लवकर उरकलं. जेवण वगैरे झाल्यावर आज बाबा आणि काकांनी आवर्जून आरूलाही फिरायला नेलं होतं आणि तो त्यांच्यासमोर नाहीही म्हणू शकत नव्हता. त्याला सारखं असं वाटत होतं की ते दोघंही आज त्याला उगीच फिरवत होते. त्याचं मन घरी सईमध्येच अडकलं होतं. बाबा, जायचं का घरी? आपण ऑलमोस्ट 1 तास झाला फिरतोय. आरव थोडं नाराजीच्या सुरात म्हणाला. तसं काका आणि बाबांनी एकमेकांकडे पाहिलं. असं म्हणतोयस? बरं चल जाऊया, बाबा म्हणाले. तसं त्याला जरा हायसं वाटलं. घरी आले. सगळे हॉलमध्ये बसलेले होते, पण सई कुठेच दिसत नव्हती. सई कुठे आहे? त्याने घरात पाऊल ठेवताच विचारलं. काकू, बघतीयस ना कसं बायको चाललंय लगेच? रेणू त्याला चिडवत म्हणाली. तसं नाही गं, तो त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण रेणूने त्याला पुढे बोलूच दिलं नाही. आहे तुझी बायको इथेच, तू फक्त हे घे आणि माझ्या रूममध्ये जाऊन चेंज करून ये. रेणू त्याला सिल्कचा कुर्ता पायजामा देत म्हणाली. का? त्याने आश्चर्याने विचारलं. फिरायला जायचंय, जा आता गुपचूप, त्याला चिडवत ती म्हणाली. तो नाईलाजाने तिथून निघाला. काय चाललंय काही कळत नाहीये. आता 4 दिवस झाले मला माझ्याच बायकोला भेटू पण देत नाही कोणी. स्वतःशीच पुटपुटत तो रेणूच्या रूममध्ये गेला. चेंज करून बाहेर आला तर आता हॉलमध्ये कोणीच नव्हतं. फक्त रेणू त्याची वाट बघत बसली होती. मस्त दिसतोयस रेणू, त्याला बघून गालात हसत म्हणाली. दी, सगळे कुठे गेले? झोपायला. दी, काय चाललंय तुमचं? मला काहीच कळत नाहीये. मला इतकं तयार व्हायला लावलंय, मग तुमचे सरकार तुमच्यासाठी इतके छान तयार होऊन बसल्यात आणि तू या अवतारात जाणार होतास तिच्यासमोर? रेणूने गालात हसत विचारलं. तसं आरव आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला. जा आरू, ती रूममध्ये तुझी वाट बघतीये, रेणू म्हणाली. तसा तो खुश झाला. अरे वा, चेहरा किती फुलला बघ, रेणू त्याला चिडवत म्हणाली. तसा तो लाजलाही. जा आता पटकन, ती कधीची वाट बघतीये, रेणू हसत म्हणाली आणि आरवला रूममध्ये पाठवून तीही झोपायला गेली. आरव दरवाजा उघडून रूममध्ये आला तर पूर्ण रूम आणि बेड गुलाबांच्या फुलांनी सजवला होता आणि ड्रेसिंग टेबलवर आरशासमोर सई नजर खाली करून बसली होती. तो तिला पाहतच राहिला. सईने तिचं लाल साडी नेसलेली होती, जी आईने तिला दिवाळीला दिली होती. केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, पण लिपस्टिक मात्र ब्राईट रेड. गळ्यात फक्त मंगळसूत्र, कानात नाजूक इयरिंग्स. पण एका गोष्टीने आरवचं लक्ष खास वेधून घेतलं. तिने कमरेभोवती एक नाजूक सोन्याची चेन बांधली होती. आरव हळूहळू पुढे आला आणि तिला खांद्याला धरून उभं केलं आणि स्वतःकडे वळवलं.
तिची नजर अजूनही खाली होती. त्याने तिच्या हनुवटीला धरून चेहरा स्वतःकडे केला. सई, एकदा नजर उचलून माझ्याकडे बघ ना, तो हळूवारपणे तिच्या कानाशी म्हणाला. तशी ती लाजून त्याच्या मिठीत शिरली. त्याने हसतच तिला घट्ट मिठी मारली. खूप सुंदर दिसतेस तू. मला नाही जमणार आता लांब राहायला. चालेल ना? त्याने तिच्या कानात विचारलं आणि तिच्या कमरेवरून बोट फिरवली. तशी ती शहारली आणि उत्तरादाखल त्याच्या डोळ्यात बघत फक्त इतकंच उत्तर दिलं. त्याने तिचा चेहरा उंजळीत पकडून तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि आरवने तिला उचलून बेडवर अलगद ठेवलं आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेले. आज दोघेही सर्वास्थाने एक झाले होते.